रोहित शर्माच्या एकाच डावाने मुंबई इंडियन्सचे नशीब पालटले. मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफचा मार्ग खुला झालेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण मुंबई इंडियन्सच्या टॉप 4चे संपूर्ण समीकरण जाणून घेणार आहोत. तर IPL 2026मधील मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील 47व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने जोरदार आगमन करत सलग 3 सामन्यांमधील पराभवाची मालिका खंडित केली आणि लखनौ सुपर जायंट्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबईने 229 धावांचे विशाल लक्ष्य 8 चेंडू राखून सहजपणे गाठले. हा मुंबईचा या हंगामातील तिसरा विजय ठरला. आपल्या घरच्या मैदानावर मिळवलेला हा त्यांचा दुसरा विजय होता. यापूर्वी त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला होता. तर अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध मिळवलेला हा त्यांचा एकमेव विजय होता. एकमेव अवे म्हणजे दुसऱ्याच्या स्टेडियमवरती हा विजय होता. या विजयासह मुंबईची गुणसंख्या 6वर पोहोचली आहे, ज्यामुळे गुणतालिकेत 9व्या स्थानावर त्यांचे स्थान भक्कम झाले आहे. या सामन्यात संघात आगमन करताना रोहित शर्माने अत्यंत आक्रमक खेळी केली आणि अवघ्या 44 चेंडूत 84 धावा कुठल्या. याच्या आक्रमक फलंदाजीने मुंबईच्या विजयाचा भक्कम पाया रचला. शिवाय रायन रेकल्डनसोबत त्याने रचलेल्या 143 धावांच्या सलामीच्या भागीदारीने लखनौच्या गोलंदाजांना पूर्णपणे फोडून काढले. गणितीयदृष्ट्या पाहता या विजयामुळे मुंबई इंडियन्सचा प्लेऑफमधील प्रवेशाच्या आशा अजूनही जिवंत आहेत. तरीही परिस्थिती अजूनही आव्हानात्मक आहे. मुंबईला त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील आणि तेही मोठ्या फरकाने. तसेच त्यांना इतर संघाच्या सामन्यांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागेल. सध्या पंजाब किंग्स 13 गुण आणि त्यांच्या पाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स व गुजरात टायटन्स प्रत्येकी 12 गुण. हे संघ गुणतालिकेत आघाडीवर आहेत. परिणामी मुंबईला केवळ विजयाचीच नव्हे तर मोठ्या फरकाने मिळवलेल्या विजयाची नितांत आता गरज आहे. मुंबईच्या आगामी सामन्यामध्ये RCB, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यासारख्या थेट स्पर्धकांशी होणाऱ्या लढतीचा समावेश आहे. त्यामुळे हे सामने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. थोडक्यात सांगायचे तर हा विजय मुंबईचा आत्मविश्वास वाढवणारा असला तरी प्लेऑफपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मार्ग अजूनही खूप खडतर आहे. तर मित्रांनो, आपणास काय वाटते? मुंबई इंडियन्सला अजूनही टॉप 4मध्ये जाण्याचा चान्स आहे का? अजूनही मुंबई इंडियन्सची टीम टॉप 4मध्ये जाऊ शकते का? कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.